भारतात डिझाईन आणि बनवण्यात आलेली पहिली प्रवासी गाडी होण्याचा मान टाटा सुमोला मिळाला आहे। ही गाडी 1994 मध्ये 10 सीट्स रिअर व्हील ड्राईव्ह एक्सयूव्ही म्हणून लॉन्च करण्यात आली होती। टाटा सुमोने भारतातील युटिलिटी ऑटोमोबाईल्स मार्केटचा एक मोठा भाग पटकन काबीज केला। या गाडीला विक्रीत मोठे यश मिळाले। केवळ 3 वर्षाच्या कालावधीत या गाडीचे 1 लाखाहून अधिक युनिट्स विकले गेले। टाटा सफारी स्टॉर्म प्रमाणेच सुमोने देखील विशिष्ट कालावधीसाठी भारतीय सेनेची सेवा केली। केवळ भारतीय लष्करच नाही तर टाटा सुमो ही देशातील रुग्णवाहिका म्हणूनही चांगलीच लोकप्रिय झाली। 2019 ला क्रॅश चाचणी नियमांमुळे टाटा सुमोचे उत्पादन बंद करणे भाग पडले। पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, टाटा सुमो हे नाव एका मराठमोळ्या व्यक्तीच्या नावावरून ठेवण्यात आले होते। काय आहे त्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी, चला पाहूया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ते व्यक्ती म्हणजे सुमंत मुळगावकर। 5 मार्च 1906 या दिवशी सुमंत मुळगावकर यांचा मुंबई येथे जन्म झाला। त्यांनी आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडन येथून पूर्ण केले। दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जेव्हा अवजड मशीन्स भारतात येणं बंद झालं होतं, तेव्हा त्यांनी 1946 मध्ये सिमेंट ग्राइंडिंग मशीन पहिल्यांदा भारतात बनवली होती। 1949 मध्ये सुमंत मुळगावकर सरांनी टाटा इंडस्ट्रीज डायरेक्टर म्हणून पदभार स्वीकारला। त्यासोबतच ते टाटा लोकोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडचे इन्चार्ज म्हणून काम बघत होते। टाटा मोटर्सला कशा प्रकारे मोठं करता येईल हा विचार ते नेहमी करायचे। त्यांच्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, टाटा मोटर्सचे सगळे मोठे अधिकारी रोज दुपारी एकत्र जेवायचे, पण सुमंत सर त्यांच्या बरोबर कधी जेवायला नसायचे। सुमंत मुळगावकर आपली गाडी घेऊन नेहमी हायवेच्या ढाब्यावर जायचे। त्यांच्या सहकाऱ्यांना हे कळत नसे की ते असे का करतात, पण त्यांच्या सहकाऱ्यांनी याचा शोध लावला। सुमंत मुळगावकर ढाब्यावर ट्रक ड्रायव्हर सोबत बोलायचे आणि ट्रकमध्ये काय सुधारणा हव्यात हे विचारून लंच ब्रेक मध्येच परत ऑफिसमध्ये यायचे। ट्रक ड्रायव्हरने दिलेल्या प्रतिक्रिया डोक्यात ठेवून ते त्यांच्या अनुभवानुसार ट्रकमध्ये सुधारणा करायचे। याचा फायदा असा झाला की टाटा मोटर्सच्या गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आणि पुढे हळूहळू टाटा मोटर्स हा भारतीयांचा विश्वास आणि लोकप्रिय ब्रँड बनला। 1 जुलै 1989 रोजी सुमंत मुळगावकर यांचा मृत्यू झाला। सुमंत मुळगावकर यांच्यामुळे टाटा मोटर्स हा भारतीयांचा विश्वासू आणि लोकप्रिय ब्रँड बनला। त्यांची आठवण म्हणून टाटा मोटर्सने काही वर्षानंतर त्यांच्या नावाने एक गाडी लॉन्च करण्याचा निर्णय घेतला। टाटा मोटर्सचे आर्किटेक्ट म्हणजे सुमंत मुळगावकर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या नावाचे पहिले 2 शब्द वापरायचे असे ठरवण्यात आले। सुमंत मधला सु आणि मुळगावकर मधला मु अशा तऱ्हेने टाटा सुमो गाडी लॉन्च करण्यात आली। आज जी टाटा सुमो गाडी आपण बघतो ती सुमंत मुळगावकर यांच्या नावावरून आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।